हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी पट्टेबहादूर सर पट्टेबहादूर कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण याच्या अगोदर क्लास 10 चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यातलं पहिले एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. दुसऱ्या एक्झाम्पल मधले आपण काही गणित सोडवलेले आहेत. याच्याच मधला आपण 6 नंबरचं एक्झाम्पल आपण बघत आहोत. इकडे बघायचं, याला कसं सोडवायचं. इथं आहे 1/3 x प्लस y इज इक्वल टू 10/3. हे आहे आपलं 1 नंबरचं इक्वेशन. आता ज्या इक्वेशनला डिव्हाइडला संख्या येत असते म्हणजे अपूर्णांक येत असते, त्या संख्येनं पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं असतं. असं एक वाक्य लिहायचं, मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साइड. मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साइड असं एक वाक्य लिहायचं. आता मल्टिप्लाय कसं करायचं हे मी तुम्हाला करून दाखवतो. 3 न इथं मल्टिप्लाय करायचं. 1/3x प्लस 3 न इथं मल्टिप्लाय करायचं. 3y इज इक्वल टू 3 न इथं मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 10/3. आता याला सोडून घ्यायचं. हे 3 कट झाले. या 1 चा आणि 1 चा मल्टिप्लाय झाला x प्लस हे जसंच्या तसं 3y इज इक्वल टू हे 3 कट झाले. इथं राहिला 10. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. हे आपण असं सोडून घेतलं. असं त्याच्यामध्ये दुसरं एक इक्वेशन आहे, ते मी खाली लिहून घेतो. इथं आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. हे झालं आपलं तिसऱ्या नंबरचं इक्वेशन. परंतु याच्या खाली सुद्धा छेदस्थानी 4 आहे. मग याला असंच एक वाक्य लिहायचं, मल्टिप्लाय बाय 4 ऑन बोथ साइड. असं लिहायचं, मल्टिप्लाय बाय 4 ऑन बोथ साइड्स. आता मी तुम्हाला मल्टिप्लाय करून दाखवतो, याला प्रत्यक्षात गुणून दाखवतो. इथं जर आपण 4 न गुणलं तर इथं होणार 8x प्लस इथं आपण 1/4y इज इक्वल टू 4 इंटू 11/4. हे 8x जसंच्या तसं प्लस इथं हे 4 आणि हे 4 कट होणार. y न या 1 ला मल्टिप्लाय करायचं. y इज इक्वल टू हे दोन्ही कट होणार. इथं राहणार 11 आणि याला आपण नंबर द्यायचा. हा नंबर झाला आपला 4. आता आपल्याकडं हे 1 2 3 4 असे 4 इक्वेशन झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण आता हे दुसऱ्या नंबरचं आणि चौथ्या नंबरचं हे सोडून घ्यायचं. हे दुसऱ्या नंबरचं चौथ्या नंबर खाली लिहून घ्यायचं. असं इथं लिहायचं x प्लस इथं लिहायचं 3y इज इक्वल टू इथं लिहायचं 10. हे झालं आपलं दुसऱ्या नंबरचं. याच्या अगोदर आपण काही एक्झाम्पल सोडवलेले आहेत की असे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी कोणतेचे तरी कोइफिशियंट सेम पाहिजेत. एकतर x चे पाहिजेत किंवा y चे पाहिजेत. परंतु याच्यामध्ये कोणत्याचेही सेम नाहीत. तर आपण आता ते सेम करून घेऊ. कसे सेम करायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. इथं काय नाही म्हणल्यावर 1 असते. मग या 8 न आता या खालच्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. इथं 8x प्लस इथं 8×3 24y इज इक्वल टू इथं 8 चा 10 चा गुणाकार करायचा 80. याला द्यायचं आपण, हे झाले होतं आपलं चौथ्या नंबरचं. इथं द्यायचं 5. आता आपलं चौथ्या नंबरचं इक्वेशन आणि 5व्या नंबरचं इक्वेशन सेम आहे. हे चौथ्या नंबरचं याच्या खाली लिहून घ्यायचं. इथं लिहायचं 8x प्लस इथं लिहायचं 8x, इथं लिहायचं y इज इक्वल टू इथं लिहायचं 11. हे झालं आपलं चौथ्या नंबरचं
इक्वेशन. हे झालं आपलं चौथ्या नंबरचं इक्वेशन. आता या दोन्हीला आपण सोडून घेऊ. अशी एक रेष मारायची खाली. इथं मेन मायनस इथं द्यायचं, इथं मायनस द्यायचं, इथं मायनस द्यायचं, इथं मायनस द्यायचं. आपण पाहिलं होतं इथं काय नाही म्हणल्यावर प्लस आहे आणि इथं मायनस आहे, हे दोन्ही कट करायचे. आता या दोन्हीला आपण सोडून घेऊ. या दोन्हीला आपण सोडून घेऊ. या 24 मधून इथं काय नाही म्हणल्यावर 1 असते, 24 मधून इथलचा 1 काढून टाकायचा, इथं राहिलं 23y. नंतर इज इक्वल टू इथं 80 मधून आपण 11 काढून टाकायचे. 10, 9, 7 इथं राहतात 69. इथं लिहायचे 69. याच्यानंतर हे 23 जे आहेत 69च्या खाली लिहायचे. असं सोडवायचं. y इज इक्वल टू 69 याच्या डिवाइड इथं आहे इथं 23. नंतर y इज इक्वल टू 23 न याला भाग द्यायचा. 23 न याला भाग द्यायचा. असं करायचं. 23 गुणिला इथं लिहायचं 3, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, म्हणजे याचं उत्तर येणार 3. 23 न जर 69 ला आपण डिवाइड केलं तर त्याचं आन्सर येते 3. आता आपण हे y इज इक्वल टू 3 ही एक किंमत, आलेली किंमत एका इक्वेशन मध्ये आपण टाकून देऊ. इथं असं लिहायचं, पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. इन इक्वेशन एकामध्ये ही किंमत आपण ठेवून देऊ. आता कोणत्या मध्ये ठेवायची आपण ठरवू. आपण 4 नंबर मध्ये ठेवून देऊ. नंबर 4 इथं असं लिहून घ्यायचं. हे 4 नंबरचं इक्वेशन असं लिहायचं, 8x प्लस y इज इक्वल टू 11. आता y च्या जागी ही किंमत टाकून द्यायची. म्हणजे असं लिहायचं 8x प्लस इथं लिहायचं 3, 11 इथं 8x इज इक्वल टू 11 याचं इकडे पक्षांतर करायचं 3. 8x इज इक्वल टू या दोन्हीची वजाबाकी करायची. 11 मधून 3 काढून टाकायचे. इथे येणार 8. इथं x इज इक्वल टू 8 अपॉन 8 इज इक्वल टू x इज इक्वल टू 1. याचं उत्तर असं लिहायचं. इथं लिहायचं सोल्युशन. इथे लिहायचं सोल्युशन. x ची किंमत पहिली लिहितात, x इज इक्वल टू 1, कॉमा y ची किंमत नंतर लिहितात, y इज इक्वल टू 3. अशा प्रकारे आपण 6 नंबरचं एक्झाम्पल सोडवलं. आता याच्या पुढचं आपण 7व्या नंबरचं एक्झाम्पल घेणार आहोत. इकडे बघायचं. हे गणित व्हेरी इम्पॉर्टंट. अशा प्रकारचे गणित परीक्षेत येत असतात. याच्यामध्ये एक नवीन काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहोत. आपण जे आतापर्यंत इक्वेशन बघितलेत, आतापर्यंत आपण याच्यातले इक्वेशन बघितलेत, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा फरक आहे. कोणता फरक आहे ते इकडे बघायचं. पहिल्यांदा एकाखाली एक असे लिहून घ्यायचे. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. याला द्यायचं आपण 1 नंबर. याच्या खाली लिहून घ्यायचं एकाखाली एक. इथं 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. याला द्यायचं दुसरा नंबर. आता याच्यामध्ये ह्या समोरच्या संख्या येतात सेम आहेत. ज्या इक्वेशन मध्ये अशा ह्या समोरच्या अपोजिट साइडच्या
अशा समोरच्या संख्या सेम दिसत असतात त्या गणितामध्ये पहिले ऍडिशन करतात, म्हणून अशी रेष ओढायची खाली, याची ऍडिशन करून घ्यायची, या दोन्हीची बेरीज करून घ्यायची, इथे येते 200x प्लस या दोन्हीची करून घ्यायची, इथे येते 200y, या दोन्हीची बेरीज करून घ्यायची, या दोन्हीची बेरीज येते 1000. आता अशा गणितामध्ये इथलचं पद आणि इथलचं पद सेम येतच असत. ज्या गणितामध्ये अशा समोरच्या संख्या सेम येत असतील, पहिले त्या इक्वेशनची दोन्हीची बेरीज करायची आणि ती बेरीज केल्याच्या नंतर ह्या दोन्ही जाग्यावर जे संख्या असतात त्या सेम असतात, मग त्या संख्येनं डिवाइड करायचं. कसं डिवाइड करायचं, इकडे बघायचं. पहिले कॉमन काढायचं, याच्यामधून इथं 200 आहे, इथं 200 आहे, कॉमन असं इथून काढून घ्यायचं. इथं 200, इथं 200 बाहेर गेल्याच्या नंतर इथं राहिलं x प्लस इथं 200 बाहेर गेल्याच्या नंतर इथं राहिला y इज इक्वल टू इथं राहिलं आपलं 1000. याच्यानंतर आपण काय करायचं, हे 200 जे आहे ते याचे डिवाइड जात असत पुढच्याच्या, म्हणून इथं x प्लस y इज इक्वल टू इथं असं 1000 याचे डिवाइड करायचं, असं लिहायचं इथं 200. आता हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट, हे 0 कट करायचे, असा झिरो कट, हा कट, हा कट, हा कट, आणि राहिलेल्या दोन याला भाग द्यायचं. हे जसंच्या तसं x प्लस वाय इज इक्वल टू इथं 2×5=10. हे इक्वेशन झालं आपलं तिसऱ्या नंबरचं तयार. आता आपण याची बेरीज केली, दुसऱ्या बारीनं या दोन्हीची वजाबाकी करायची. डबल खाली लिहून घ्यायचं, असंच इथं लिहायचं 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. हे आपलं एक नंबरचं इक्वेशन. हे जसंच्या तसंच हे खाली लिहून घ्यायचं. इथं 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. हे झालं दुसऱ्या नंबरचं. आता आपण पहिले बेरीज केली, इथं आपण पहिले बेरीज केली. आता याची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना हे मेन चिन्ह इथं द्यायचं, असं मेन चिन्ह. आणि वजाबाकी करताना मी सांगलं होतं नेहमी खालचे जे चिन्ह बदलायचे, इथं मायनस करायचं, इथं मायनस करायचं, इथं मायनस करायचं, आणि अशी खाली रेष ओढून घ्यायची. आता या दोन्हीला सोडून घ्यायचं. 101 मधून 99 जर काढले तर इथं राहतात 2x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. इथंही तसंच 101 मधून 99 काढले तर इथं राहतात 2, मोठ्या संख्येचं चिन्ह, इथं राहतात प्लस 2y इज इक्वल टू. इथंही तसंच 501 मधून 499 जर आपण वजा केले तर इथं उरतात 2, मोठ्या संख्येचं चिन्ह. असं आपण सोडून घेतलं. हे याची वजाबाकी केली, -2x मोठ्या संख्येचे चिन्ह, याची वजाबाकी केली, 101 मधून 99 काढले, 2 मोठ्या संख्येचे चिन्ह +2, त्याच्यानंतर 501 मधून 499 काढले, इथं उरले -2 मोठ्या संख्येचे चिन्ह. आता वरच्या सारखं बघा, इथं 200 सेम आलं होतं, मी सांगलं होतं. इथंही 2 सेम आलं, इथंही तसंच करायचं. आता इथं कॉमन काय काढायचं आपण, 2 कॉमन काढायचे, 2 हे कॉमन काढले आपण 2. मग इथं काय राहिलं -x, त्याच्यानंतर प्लस इथं काय राहिलं, हे 2 बाहेर गेले, कॉमन गेले, इथं काय राहिलं y इज इक्वल टू इथं काय राहिलं -2. आता काय करायचं आपण, या 2 न याला डिवाइड करायचं, म्हणजे इथं काय राहणार -x प्लस y इज इक्वल टू इथं जर आपण हे 2 डिवाइडला नेले, याच्या खाली नेले आपण 2, हे असे खाली नेले आपण 2, जर इथं खाली नेले तर हे 2 कट होणार आणि इथं राहणार 1. म्हणजे आपलं इक्वेशन तयार होणार. आपलं जे इक्वेशन आहे आता चौथ्या नंबरचं ते असं तयार होणार, -x प्लस y इज इक्वल टू इथं आलं आपलं -1, असं तयार झालं. आणि हे किती नंबरचं इक्वेशन तयार झालं आपलं, 4. आता आपल्याला या नंबर 3 ला आणि नंबर 4 ला सोडून घ्यायचं.
म्हणून हे जसंच्या तसं त्याच्या खाली लिहून घ्यायचं. इथं असं लिहायचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. हे आपलं झालं तिसऱ्या नंबरचं. आता या दोन्हीला सोडून घ्यायचे, अशी रेष ओढायची. आपल्या नियमाप्रमाणे या दोन्हीचे कोइफिशियंट सेम आहेत आणि चिन्ह विरुद्ध आहेत. इथं काय नाही म्हणल्यावर प्लस आहेत. मग आपला नियम काय म्हणते, कोइफिशियंट सेम आहेत, चिन्ह विरुद्ध आहेत, हे दोन्ही कट करायचे. या दोन्हीला सोडून घ्यायचं. इथं 1 आहे, इथं 1 आहे, या दोन्हीची ऍडिशन करायची 2y इज इक्वल टू, इथं काय नाही म्हणल्यावर प्लस आहे, मग या दोन्हीची वजाबाकी करायची, मोठ्या संख्येचे चिन्ह. या 5 मधून इथलचा 1 गेला म्हणजे इथं राहिला 4. नंतर y इज इक्वल टू 4/2 आणि या 2 न याला डिवाइड करायचं, y इज इक्वल टू 2. ही आली y ची किंमत. याच्या नंतर आता ही किंमत आपण एकामध्ये पुट करायची. आपल्याकडे इक्वेशन आहेत एवढे, याच्यातलं सगळ्यात सोपं इक्वेशन आपण बघायचं आणि त्याच्यामध्ये आपण ही किंमत ठेवून द्यायची. सोपं आहे आपलं तिसऱ्या नंबरचं, म्हणून एक वाक्य असं लिहायचं, पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. नंतर हे 3 इक्वेशन इथं लिहून घ्यायचं. हे 3 इक्वेशन इथं लिहून घ्यायचं. x प्लस वाय इज इक्वल टू इथं लिहायचं 5. नंतर ही किंमत टाकून द्यायची, x प्लस 2 इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू 5. हे 2 उचलून त्या बाजूला न्यायचे, मायनस होणार, मग x इज इक्वल टू 3. एक किंमत काढली आपण x ची, x इज इक्वल टू 3, आणि एक किंमत काढली आपण y ची. याचं सोल्युशन असं लिहायचं, सोल्युशन असं लिहायचं. पहिले कधी पण x ची किंमत लिहायची, x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 2. हा होता प्रॅक्टिस सेट 1.1. याच्यामधले आपण बरेचसे गणित पाहिलेत, परंतु काही राहिलेले आहेत. ते जर विद्यार्थ्यांना नाही आले तर ते कमेंटमध्ये टाकणे. याच्या पुढे आपण प्रॅक्टिस सेट 1.2 हा आपण उद्या सुरू करणार आहोत. थँक्यू.